महादेवांची सुंदर अशा प्रकारचं पूजा संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर काही लोक भजन करण्याकरता महादेवाच्या देवळामध्ये आलेले आहेत. म्हणून तुला वाटायला लागलं इथं काहीतरी मिळेल, काहीतरी आपल्याला खाण्यासाठी मिळेल या मंदिरामध्ये. पण लोक बसलेले आहेत, भजन करतायत. आता जर आपण गेलो तर ते आपल्याला हकालून लावतील. यांचं भजन संपू द्यावं आणि मग मंदिरामध्ये जावं आणि काय ते ठेवलेलं असेल त्या देवापुढे ते अशा प्रकारचं खावण पाणी प्यावं असं गुणितीला वाटायला लागलं. आता शिवरात्रीचं भजन म्हणल्यावर किती वेळ? 8-9 ला चालू झालेलं भजन 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले. आता मात्र गुणितीला उठता सुद्धा येईना. 12 ला आरती झाली भजनाची. आरती झाल्यावर पुन्हा चहाचा कार्यक्रम. आपल्या इथे कसा चहा आहे, कीर्तनाच्या अगोदर चहा, कीर्तन संपल्यानंतर पुन्हा चहा, पुन्हा बोलत बसले माणसं. किती वाजले? 1 वाजायला लागले. चहाची फार आवड आपल्या सर्वांना, नाही? घेत जाऊ एकदा, पण आधी घेऊ नये. आमच्या इकडे भजनाला येतात. एकादशीचा असेल आणि 9 ला भजन चालू झालं. रामकृष्ण हरी रूप पाहत आलोचनी सुंदर ते ध्यान. आणि एखादा म्हणला काय न म्हणला काय, चहाची बॅटरी दिसल्याबरोबर हा ठोका नाही घ्या. काय आला? चहा ठोका नाही घ्या. सगळे त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि पाहता पाहता काही लोक उठून गेले, 1-2 बसलेले आहेत. गुरुनिधी हळूहळू मंदिरामध्ये जातोय. आणि असं करता गुरुनिधी असणारा त्या मंदिरामध्ये आलेला आहे. रात्रीची वेळ असल्यामुळं भगवान शिवाचा जो दीप लावलेला आहे तो शांत झाला होता. अंधार पिट्ट मंदिराच्या गर्भगृहामध्ये बसवलेला आहे. काही दिसत नव्हतं कुठे काय ठेवलेलं आहे. पण तो दिवा मात्र थोडासा चालू होता, किंचित दिवा इतका. आता विझणार दिवा अशी परिस्थिती झालेली होती. आणि त्याच गुणनिधीनं काही तर दिसत नाही म्हणून अंगावरचं वस्त्र त्या ठिकाणी थोडं फाडलं आणि त्याची वात तयार केली. ऐका मायबाप, अशी वात करून त्या दिव्याला लावली महाराज. सुंदर प्रकारे दिवा चमचम चमचम त्या ठिकाणी उजेड पडलेला आहे. शुभ्र दिसायला लागलेले आहे. महादेवाची पिंड आहे, घंटा बांधलेली आहे. त्याच्यामुळे पाण्याची सतत धार अशा प्रकारची त्या उन्हाळ्यामध्ये चालू आहे. सुंदर दृश्य त्या गुणनिधीनं पाहिलं. महादेव महादेव म्हणतात ते हेच ना. पहिल्यांदा दर्शन घेतलं ते बघा. पापी असणारा गुणनिधी तिथं ठेवलेला जो प्रसाद आहे, काय असेल ते गोबर म्हणा, काय भक्तांनी जे काही ठेवलेलं आहे उपवासाचं साधन, जे काय असेल ते खायला लागला महाराज आणि तृप्त झाला गुणनिधी. आणि भगवान त्या ठिकाणी शिव परमात्मा पिंडीमधून प्रगट झालेले आहे. पार्वती पते शिव हर हर. कोणता माझा दिव्य भक्त आहे ज्या भक्तानं एवढ्या मोठ्या रात्री
या शिवरात्री माझ्या मंदिरामध्ये दीप प्रज्वलित केला असा कोणता भक्त आहे? दिव्य रथ त्या ठिकाणी प्रकाश पडायला लागलेला आहे. पुनर्निधीना हात जोडलेल्या त्या भगवंता, हे प्रभू क्षमा करा, मीच या ठिकाणी या प्रसादाकरता काही खाण्याकरता या ठिकाणी बसलेला होतो, दीप प्रज्वलित केला, क्षमा करा प्रभू. नाही गुणनिधी, तू मला एवढ्या या रात्रीच्या वेळेला सुंदर प्रकाश दिलेला आहेस. माग वरदान, तुला काय पाहिजे माग. काय होय मला भगवंता, मी पापी माणूस, जीवनभर अशा प्रकारचं आयुर्वेदांचं कोणतं ऐकलं नाही, काही नाही. घराच्या बाहेर पडलेला अण्णा करता या मंदिरामध्ये आलो, काय पाहिजे मला. काही नको मला भगवंता, फक्त हे माझे सगळे दोष अशा प्रकारचे मुक्त करा. हात जोडले. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मी काय सांगावं, न मागताही माझ्या भगवान शिवशंकरांनी त्या गुणनिधीला अशा प्रकारचं कुबेरत्व प्रदान केलं आणि त्या गुणनिधीचा कुबेर करून टाकला. पार्वतीपते शिव हर हर असा शिव माझा असणारा अवघडदानी आहे. सगळ्या देवांचं धन कुबेरापाशी आहे. कुबेरापाशी आजही त्या कुबेरांनी धन कुठे ठेवलेलं आहे? आळंदीमध्ये. कुठं? कोणत्या वृक्षाच्या खाली? तो जो पिंपळ अजान वृक्ष आहे त्याच्या खाली कुबेरानं आजही अशा प्रकारचं धन ठेवलेलं आहे. धन एवढा मोठा तो कुबेर असणार. आणि म्हणून एवढी ख्याती या भगवान शिवाची आहे, एवढी ख्याती आहे. सोन्याचा वृक्ष असं म्हटलेलं आहे. कोणता आहे? जयाची ध्वनी सोन्याचा पिंपळ, जयाची सोन्याचा
तो स्वर्ण पिंपळ आहे, स्वर्ण पिंपळ. त्याला भक्त लोक प्रदक्षिणा करतात. कशा करतात? हे ज्ञानोबाराया, तुम्ही काय देत नाही? सगळं काही देणारे तुम्ही आहात. हो. जयाची हेतवाली सोन्याचा पिंपळ. मग काय कमी आहे? काय काय देणार आहे? सगळंच तो देणारा माझा ज्ञानेश भगवान आहे. ज्ञानेश भगवान विष्णू. त्या कुबेरानं तिथं धन ठेवलेलं आहे. आणि म्हणून आजही त्या पिंपळाला जे जे भक्त म्हणून प्रदक्षिणा करतात. एका मायमाऊलीनं 1.25 लाख प्रदक्षिणा घातलेल्या. कुरेकर बाबाचं दर्शन घेतलं. मला माहिती असेल का केलं असेल, तिला किंमत माहिती आहे तिची, काय अगाध महिमा या स्थानाचा. आणि म्हणून आजही त्या वृक्षाच्या खाली ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. ही सिद्धी आम्हाला प्राप्त व्हावी, हे ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं, हे ज्ञानोपारायाचं साधन आम्हाला प्राप्त व्हावं, याच्या करता तो पिंपळ वृक्ष त्या ठिकाणी सांगितलेला आहे. परिपाहेवीद शुद्धांगी. शुद्धता प्राप्त होत असते. तशी या गुणनिधीला भगवान शिवानी शुद्धता प्राप्त करून दिली आणि सगळ्या देवाचा खजिनदार करून टाकली. हो, हे कुबेर देवाला पाहिले ना, दुकानावर ठेवतात बघा, शाहूकार लोक ढेरी धरण असते आणि असे नमस्कार करून या म्हणतात, या द्या आमच्या सावकारला पैसे, ये. असे हे कुबेर भगवान कोणत्या भक्ताला काय दिलं नाही माझ्या शिवजींनी. पुढे असणाऱ्या अनेक कथा सांगितलेल्या आहेत. महान असणारा सत्ययुगामध्ये दक्ष नावाचा राजा. त्या दक्ष राजाला 60 कन्या सांगितलेल्या आहेत. हा दक्ष राजा कोण? ज्या वेळेला सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे, सगळं काही झालेले आहे, ब्रह्मदेवांनी निर्माण करण्यासाठी ही सृष्टी हातामध्ये घेतलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सगळं काही निर्माण केलेलं आहे. सगळं काही निर्माण केलं. जलचर प्राणी निर्माण केले. पृथ्वीवर राहणारे प्राणी निर्माण केले. अंड, जारज, श्वेरज सगळे असे उद्भिज, झाड, पशु, पक्षी, प्राणी निर्माण केले. पण समाधान वाटत नव्हतं देवलोकांना. समाधान वाटत नव्हतं. का तर आपण ही सगळी जीवसृष्टी निर्माण केलेली आहे, पण या सगळ्या जीवामध्ये भगवान शंकराच्या आज्ञेने हे सगळं आम्ही निर्माण केलेलं आहे. पण या सगळ्या जीवामध्ये आपल्याला ओळखणारा एखादा प्राणी नाही. आपल्याला ओळखणारा प्राणी नाही. मग भगवान शंकराच्या आणि भगवान विष्णूच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने एक सुंदर मनुष्य योनी तयार केली. मनुष्य योनी तयार केली आणि त्या मनुष्याला बुद्धी नावाची चीज दिली. त्या बुद्धीच्या द्वारा त्याला विचार करण्याची क्षमता, सत्य काय आहे, असत्य काय आहे याची जाण, आचार, विचार सगळं दिलं. आम्हाला कोणीतरी ओळखणार या ठिकाणी या जगामध्ये असावं याच्याकरता हा मनुष्य जन्म दिला. आणि जन्माला घातलेला असताना आईच्या गर्भामध्ये त्याला स्थापित केलं. आणि गर्भाचं दुःख असंही आहे. नाकी, तोंडी, कृमी, किडे
गर्भवासाचे दुःख आगाध अशा प्रकारचं असणार आणि ते बाळ म्हणायला लागलं, देवा मला या दुःखातून मुक्त करावं, मला या दुःखामधून मुक्त करा. एक वेळ काय या दुःखावेगारी, एक वेळ काय या दुःखावेगारी, एक वेळ काय या दुःखावेगारी, एक वेळ काय या दुःखावेगारी.